आता जो लोगो दिसतोय इकडे आपण बृहन्मुंबई महानगरपालिका असं लिहिलेलं आहे, तर त्या लोगोचं काय वैशिष्ट्य आहे? त्याच्यामध्ये जी चित्र आहेत किंवा जे काय म्हणू आपण घटक आहेत मुंबईशी संबंधित ते नेमके काय आहेत? म्हणजे कसं आहे, हा जो लोगो आहे ना, तर तो लोगोमध्ये यतो धर्मस्ततो जय, म्हणजे धर्माचा विजय असो. मग धर्म म्हणजे इथे तो धर्म नव्हे, तर माणुसकीचा धर्म असेल, कर्माचा धर्म असेल, असा तो विषय आहे. आणि ह्या बोधचिन्हाचं वैशिष्ट्य म्हणजे कसं, या अख्खी मुंबई सामावलेली, अख्खा देश सामावलेला आहे ह्या लोगोमध्ये. म्हणजे कसं, ही मुंबई माझी आई आहे. हां, तर ते मुंबई आहे. तर त्यामुळे तुम्हाला सांगू, या बोधचिन्हामध्ये मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, सगळ्या प्रार्थना स्थळांचं एक प्रतीक आहे. प्रार्थना स्थळांचं त्याच्यात एक प्रतीक आहे. दुसरं म्हणजे ही औद्योगिक नगरी आहे, ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तर त्यामुळे ते उद्यमशीलतेचं प्रतीक म्हणून इथे गिरण्यांचं एक चिन्ह आहे. दुसरं लोगो मधलाच एक भाग गिरण्या, एक भाग प्रार्थना स्थळ. प्रार्थना स्थळ आहे, एक भाग गिरण्यांचा आहे. एक भाग असा आहे की तुम्हाला म्हणजे जहाजं आहेत. पूर्वीच्या काळी जी वाहतूक होत होती ना, ती जलवाहतुकीच्या माध्यमातून होत होती. म्हणजे आपल्या भाऊच्या धक्क्यापासून कोकणात आपण गेलेले आहे, म्हणजे त्यावेळची आपली लोकं गेलेली आहेत. म्हणजे त्यांची प्रवास वर्णनं सुद्धा आपण ऐकलेली आहेत. तर ती म्हणजे तो एक भाग आहे. आणि गेटवे ऑफ इंडिया आहे, हे मुंबईचं भूषण जे आहे, म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे, त्याचंही चित्र त्याच्यात आहे. ही म्हणजे आपल्या मुंबईचं प्रतीक आहे हे बोधचिन्ह, म्हणजे असं सांगता येईल.